त्याच्या ठिकाणी 6 प्रकारचे दोष कसे नाही. कोणी सहभागी जोरात मला करायला पाहिजे. शरीराच्या ठिकाणी शरीराच्या ठिकाणी 6 प्रकारचे दोष कसे नाही. कोणाच्या ठिकाणी आपण जर ईश्वराचा जन्म मानला की 6 प्रकारचे काय येतात. पहिला कोणता आहे? आत्माश्रय. आत्माश्रय काय म्हणजे काय? बाकीच्याने सांगितलं पाहिजे. आपणच आपला करता मानला तर कोणता दोष येतो? अन्योन्य आश्रय कसे नाही येतो. दुसरा करता दुसऱ्या कर्त्याचा जनक प्रथम करतो. मला काय करायचं नाही. बाकीचे काय जोरात सांगते. दुसऱ्या कर्त्याचा जनक प्रथम करता मानल्यावर अन्योन्य आश्रय. अन्योन्य आश्रय पुढे आत्मा आश्रय चक्रिका पत्ती. तिसऱ्या कर्त्याचा प्रथम करता मानल्यावर पहिल्याचा करता कोण? दुसरा. दुसऱ्याचा कोण? मग तिसरा. आणि तिसऱ्याचा चौथा म्हटलं तर कोणता येईल? नमस्कार. बरोबर आहे ते. आणि चक्रिका पत्ती कशी येते? तिसऱ्याचा पहिला, पहिल्याचा दुसरा, दुसऱ्याचा तिसऱ्याचा पहिला, मग चक्रिका पत्ती. सारख्या धारा ठेवली जर विनिगमन मग कोणता दोषी? विनिगमन. सारखी धारा जर एवढी अनवस्था प्रसंग आहे काही. आणि आमका जे करताय म्हटलं तर विनिगमन आहे. बाकीचे फुकट राखलो करतात. थोडा विचार जर एखादा विचार सागर झालेला आहे. आत्माश्रय दोष कसा ईश्वराच्या ठिकाणी नाही सांगता आला पाहिजे. थोडं चिंतन करीत जा की नाही. म्हणून लक्षामध्ये ईश्वर हा जगताचा काय आहे? करताय. जीव का करतो नाही आपोआप जगत होत नाही. ईश्वर सर्वज्ञ मानला नाही, अल्पज्ञ मानला तर ईश्वराचा जगताचा करता का होत नाही? यथार्थ ज्ञान असावं लागतं. एखादा डॉक्टर आहे ना, इंजेक्शन जर त्याचं ऑपरेशन चुकलं, काय चुकलं, एखादं बरोबर आलं आणि एखादं काय झालं चुकलं, मग त्याची सर्वज्ञ पडायला म्हणायचं. ज्याचं बरोबर आलं त्याला 50 पैकी 50 मार्क, आणि ज्याचं ऑपरेशन चुकलं तर 50 पैकी 49 मार्क. 1 मार्काने त्या ठिकाणी त्याची उणीव आहे. जगताचा करता का होत नाही? कारण तो सर्व व्यापक आहे. ईश्वर परिचिन्न आहे का व्यापक आहे? जीव परिचिन्न आहे. जीवाला जे ज्ञान आहे
त्या ज्ञानामुळे आवृत्त असं ज्ञान आहे. जाऊ द्या, चिंतन करून टाकायचं. पुढे तसं तिसरा प्रश्न कोणता आहे? मोक्षासाठी. मोक्षाचं साधन कोण आहे? कर्मवादाचा सिद्धांत आहे ना, तुमचा कर्मानेच काय होतं? कर्माने मोक्ष होऊ शकत नाही. मग कर्मापासून काय मिळत असते? 5 प्रकारची फळं. जन्म, फळे, कालवणीला आपला उत्पत्ती, पुढे नाश, पुढे 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 संस्कारच म्हणतात. त्या उत्पत्ती का होत नाही? खाल्लेला की आपलं मोक्षाची उत्पत्ती का होत नाही? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्री जाईल. आम्ही आत्माच केम स्वरूप आहे, आनंद. मोक्षाचं स्वरूप काय आहे? मोक्षाचं स्वरूप काय आहे? सकल दुःखाची, सर्व आनंदाची कशाचं स्वरूप आहे? आणि नित्य सिद्ध आहे की काय? आत्म्याच्या ठिकाणी दुःख आहे का नाहीच मिळत. अनात्मा किम स्वरूप आहे? परमानंद स्वरूप आहे. नित्य सिद्ध पदार्थाची उत्पत्ती होऊ शकते. दुसरा कोणता आहे? तुम्ही घरी जाऊन चिंतन करीत नाही. नाश नावाचं फल कसं नाही? मुमुक्षुला कशाचा नाश करायचा आहे? बंधाचा, नाही का? अरे मुमुक्षु कशाची निवृत्ती करत असतो? गरीब मनुष्य कशाची निवृत्ती करतो? गरिबीची. श्रीमंत गरिबीची निवृत्तीची इच्छा करतो का? हा माप पैसा आहे ते, त्याला काय जरूरत आहे? मग गरिबीची निवृत्ती कोण करत असतो? जसे उद्धाराची इच्छा कोण करतो? तत्ववेत्ता का? मतलब काय आहे? पुन्हा संस्थेत बसण्याची इच्छा काय? तर 4 वर्ग झाल्यावर करतो का? मग कशाची इच्छा करत असतो? बंधाची. जो बंधाची निवृत्तीची इच्छा करतो त्याला मोक्ष म्हणायचं. धनवान होण्याची इच्छा करीत असेल त्याला विषय कामार म्हणायचं. त्याला कशाचं जीवन? बंधाचे विचारतो मला बंध म्हणजे काय? काय नाही उद्धार. हे कोणाची भाषा आहे? आणि त्याला कशाचा निवृत्ती करायची आहे? बंधाची. बंध वेदांत सत्य आहे का मिथ्या आहे? म्हणून कशाने निवृत्त होतो? दोरीवरचा सर्व क्रियांनी निवृत्त होतो का? मग कशाने होतो? दोरीचं ज्ञान झालं की सर्पाची काय होते? त्याला नाश म्हणलं. मग चाललंय. मग कर्माने बंध निवृत्त होत असतो का ज्ञानाने? नाही, कर्माने बंधाची निवृत्ती होत नाही. स्वर्गाधिकाची काय होईल? प्राप्ती होईल. बंधाची काय होत नाही. बंध सत्य असतात तर कर्माने काय झाली असती? निवृत्ती झाली असती. बंध सत्य नाही, मिथ्या आहे. ज्ञानानेच बंधाची काय होते? मग कर्माचा काही संबंध नाही. उत्पत्ती नाही, पुढे नाश, पुढे आहे ना. प्राप्ती का होत नाही?
कर्माने. कारण मोक्ष आहे प्राप्त प्राप्त आहे का प्राप्तच आहे का त्याची पुन्हा प्राप्ती होत असते का? तुम्हाला लेखणीचा दृष्टांत घेतला ना. लेखणी कानावरती त्रस्त माणसाने आणून दिली काय त्याची ओळख करून दिली. आणून दिली का प्राप्त जायचे काय तिसरं कोणता विकार आहे? कर्माची फलं सांगता आली पाहिजे तुम्हाला. विकार आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही विकार संभवू शकत नाही. म्हणजे गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये अविकार्यम असं पद आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये आहे ना, कोणता श्लोक आहे? येते वा कदाचित हलो नित्य शाश्वतोयम. पुढचा श्लोक अविकार्यम. तिथे कोणताच विकार होऊ शकायचा नाही. हे बघ, तांदूळ आहे घरी, त्याचा भाग तयार असतो शिजवल्यानंतर, विकार झाला घरी. आणि तांदळामध्ये खडा असला तर त्याचाही भाग तयार होतो का? खडा जसा कोणताच विकार होत नाही. एक ग्रस्त आपला शेजारचा जेवायला बसला, दुसरा ग्रस्त बसला, त्याला तो भात खाते वेळी काय लागला? खडा लागला. कडकन आवाज झाला. त्रस्त माणसाला टाकलं, वाटायला लागलं, म्हणलं आता खडा थुंकून टाकेल. त्याला विचारलं, म्हणलं का आवाज कशात झाला? तुम्हाला खड्याचा आवाज झाला. मग खडा थुंकून काय टाकला नाही, फुकट आला का म्हणलं. भाताच्या भावात घेतला खडा जायचा बरं खडा भातावर कुठं गेला? पोटात गेला तरी जसाच्या त्याला मटकीसारखा विकार मुक्त व्हायला. कोणाला कुठं जातं? खडा हे कुठं? खडा कसा आहे? निर्विकार. तुझं आत्मा किम स्वरूप आहे? अष्टे जायते वर्धते परिणमते पक्षते विनश्यते. हे सारे विकार कोणाला आहे? चालू होणे आणि आपल्याला काय करायचं? आत्मा पुढे जन्माला येतो का? जसाच्या तसाच आहे. म्हणून विकार नावाचा मोक्षाला विकार आहे. पुढे गुणाधान संस्कार म्हणतात. त्या संस्काराचे दोन प्रकार, एक दोषापनयन आणि गुणाधान. दोषापनयन संस्कार कोणाला म्हणतात? ठरवतात आपले. नाही झालं नाही माझा. कर्माचे फल मोक्ष सांगितले नाही, म्हणून मोक्षोत्पत्ती रूप कर्माचा उपयोग मुमुक्षूस होत नाही. कशाचा? कर्म आहे म्हणून मोक्षोत्पत्ती रूप कर्माचा उपयोग मुमुक्षूस होत नाही. पहिलाच प्रकार. पहिला उत्पत्ती का नाही त्याचं उत्तर आहे. परम मोक्ष नित्य सिद्ध आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख आहे का? मुळीच नाही. सूर्याच्या ठिकाणी अंधकार आहे का? कधीतरी. आज नाही उद्या अंधकार. तर एखादी अत्यंत भाव. जसा सूर्याच्या ठिकाणी अंधकार नाही त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःखाचा काय अभाव आहे. आणि आनंद आणावं लागत असते का त्याचं स्वरूप आहे. त्यालाच काय म्हणतात? मोक्ष. म्हणून तो मोक्ष उत्पन्न होत बसतो का नित्य सिद्ध आहे? हर गोष्ट सांगितलेली नाही. सिंहाचं पिलून मी ज्ञान डोळ्याचं म्हणायला लागलं.
मग शहाण्या माणसाने त्याचा दोष घालवला, सीमापणा आणून द्यावं लागतं बहुतच. तसंच मोक्ष कसा आहे, आणावं लागत असतो, पण नित्य सिद्ध आहे. आता जसा दंड प्रहार रूप कर्माने घटनाशरूप उपयोग होतो, तसा मुमुक्षूस कर्माचा नाशरूप उपयोग होत नाही. मला वाटतं लागतं. आता जसा दंड प्रहार रूप कर्माने घटनाशरूप उपयोग होतो, तसा मुमुक्षूस कर्माचा नाशरूप उपयोग होत नाही. म्हणून काय म्हणतात त्याला, नाश म्हणतात. उदाहरण काय ना तुझं कशाचा नाश होतो, बंधाचाच नाही. दुसऱ्या प्रकरण चालू आहे ना, आत्म्याच्या ठिकाणी उत्पत्ती का नाही. दुसरा प्रश्न कोणता, नाश का नाही. मोक्षाला नाश कोणाचा करायचा आहे, बंध. वेदांत शास्त्रामध्ये बंध कसा आहे, सत्य आहे का मिथ्या आहे. मिथ्या बंधाचा नाश क्रियेने होत असतो का ज्ञानाने. मग कर्माचा बंध निवृत्ती करता काही उपयोग होत नाही. मुमुक्षूस बंधाचाच नाश करावयाचा आहे, अन्याचा नाही. तो बंध तर आत्म्याच्या ठिकाणी मिथ्या असल्यामुळे आत्मज्ञानानेच त्याचा नाश होणार. म्हणून कर्माने नाशरूप उपयोगही होत नाही. क्रियेने कधी बंध निवृत्त होत नाही. तुम्हाला बंधक निवृत्त जर करायचं असेल, मग कशाने होत असतं, ज्ञानाचं. प्रणिपापेण प्रश्न एक ज्ञान केलीच करून कोणत्याच उपायाने. एखादा डॉक्टर असतो का नाही, आगटे दुःख असलं तर डॉक्टर सांगत असतो, म्हणलं पहा, विना ऑपरेशनाशिवाय याची निवृत्ती होऊ शकत नाही. मला या रोगाकरता दुसरा कोणता ऑपरेशनच केलं पाहिजे. तसं बंध जर निवृत्त करायचं असेल तर क्रियेने होत नाही, कशानेच होत नाही, संसारातल्या कोणत्याच साधनाने होत नाही. त्याला ज्ञानच पाहिजे. आणि ते ज्ञान कोणाजवळ असते, शामराजवळ असते का, कोणाजवळ असते, श्रीगुरु पंचलक्षणाने युक्त असतात. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. राजा जरी असला तरी जर बंध निवृत्ती करता कोणाचे पाय धरावे लागेल, धरावे संतांचे ते. कोणत्या याने श्रीमंत असतात, ज्ञानाने श्रीमंत, धनाने असते. तुकोबाला जाऊ पुरती कुत्री करे वर जाण्याकरता निशाणी लागत असते. वर गेला की खाली येण्याकरता निशाणीची आवश्यकता नाही. वर गेला की खाली. लौकिक धन आहे. धन ते काय, याला धन म्हणतात. खरंच असं आहे, ते ममाध्यास म्हणतात त्याला. जीवात्मा जन्माला येतो त्यावेळेला काही घेऊन येत नाही, आणि ज्या वेळेला जातो त्यावेळेला काही नेता येत नाही. उघड्याची जावे, उघड्याची जावे. पण आहे तोपर्यंत मी माझा माझा हाच बंद आहे. पण मी आणि माझे हा काय आहे, आणि तो बंद कशा निवृत्त होते. क्रियेचा तिथे काही संबंध नाही. क्रियेने मोक्ष होऊ शकत नाही. आता गमनरूप कर्माने ग्राम प्राप्तिरूप उपयोग होतो, तसा कर्माने मोक्ष प्राप्तिरूप उपयोग होईल असे म्हणणेही बरोबर नाही. नित्यसिद्धच आहे. साखरेमध्ये गोळी आणावी लागत असते का, नित्यसिद्ध आहे. श्रीखंडामध्ये, चहामध्ये थोडा कमी पडली साखर तर कधी रागवते, निकम होते.
आणि पांडुरंगाला साखर आवडत नाही तो फिकाचा घ्यायचे आणि चुकून एखाद्या वेळेला फिकाच्या कोणाकडे गेला निकमबाबाकडे काही इकडे हाणू का तुला उसाचा रस माग झाला का मग साखरेची गोडी साखरेमध्ये गोडी आणावी लागत असते गंमत नित्य सिद्ध आहे मिरच्यामध्ये तिखट आणावं लागतं का नित्य सिद्ध आहे तसा मोक्ष कसा आहे अप्राप्त आहे का प्राप्त आहे मग प्राप्त असलेला मोक्ष आपल्याला अप्राप्त का झाला अज्ञानामुळे कोणामुळे प्रतिबंध आला कोणता आला अज्ञान हा जीवाच्या ठिकाणी मोठा प्रतिबंध आहे आणि तो अज्ञान निवृत्त करणे एवढ्या करताच मनुष्य देह आहे काय मी उद्धार पावे क्षणाची कशा करतात जेवण करतो ना तर हवे आपण त्याचं साधन कोणतं आहे मोक्षाचं साधन कोणतं आहे नाशिवंत देह नाशका तो काळ मला कधीतरी करू असं म्हणता एखाद्या दिवशी राम बोल भाई कारण देह कसा आहे नाशिवंत आहे भ्रमाधारीची या देहाचा डोक्यावर तुरी देऊन जाईल काही सांगता येईल ठेका घेतलेला का 100 वर्षाचा घेऊन चालता ठेच लागली तरी खाली पडलं संपलं एका राष्ट्रपती होता खेळायला कोणता राष्ट्रपती खाली पडला तरी संपलंच की राष्ट्रपती खेळायला अब्दुल कलाम जगातातला पहिला शास्त्रज्ञ होता त्याच्या मनाने बाकीचे कमी होते भटकर आहे ना तो शास्त्रज्ञ आहे त्याला प्रवास तिकीट काढण्याचं काम नाही किती पैसा झाला तरी कर देण्याचं काही नाही शास्त्रज्ञ आहे तसा अब्दुल कलाम जगातातला पहिला शास्त्रज्ञ होता पण काही नाही तर धक्क्यान देता त्याचा खाली पडला राम बोल भाई जाऊ दे कशा करता हे सांगितलं ज्ञानानेच उद्धार होत असतो उद्धार होऊ शकत बंधाने वृत्ती करता दुसरं तिसरं कोणताही साधन दिलं कितीही श्रीमंत असू द्या मोठा असू द्या शेवटी राजा दशरथाला कुणाचे पाय धरावे लागले वैशिष्ट्य म्हणजे राजा परीक्षेला कुणाचे पाय धरावे लागले कुणाचे पाय धरावे चुकाचे आहे काय तुम्ही मदत करत नाही काय कराय जाऊ द्या बरं मला नित्य सिद्धच आहे मग पुढे बसा कारण आत्मा नित्यमुक्त आहे त्याला मोक्षाची प्राप्ती म्हणणे बरोबर नाही मुक्तच आहे की काय त्याला काय पुन्हा मुक्त करायचं आहे साखरेत गोडी कशाला तर जास्त आणायची आहे सूर्योदयाचा प्रकाश झाल्यानंतर दिवा लावण्याची काय नाही आवश्यकता नाही मुक्त असलेला आत्मा त्याला काय बंद प्राप्त होता का तुका मुळामध्ये कसं आहे मुक्तच आहे सूर्यप्रकाशाला कुठं स्वच्छ करावा लागतो काय नाही तरीमुळे सूर्यप्रकाश मलिन झाला कोण त्याला काय सामान लावायची असते का सूर्यप्रकाशाला कुठून मळ लागत असतो तसा आत्मा आणावा लागत असतो की आहे आपल्याला हातपाय कान डोळे आणावे लागते काय पुढे ज्याला बंध असेल त्याला मोक्ष म्हणणे संभवते आत्म्याला बंध केव्हाच नाही म्हणून मोक्ष प्राप्तिरूप कर्माचा उपयोग मुमुक्षूस होत नाही म्हणूनच काय होत नाही
प्राप्तच आहे. काय आहे? आणखी एक वाक्य वाचा. ज्याला बंध असेल त्याला मोक्ष म्हणणे संभवते. आत्म्याला बंध केव्हाच नाही, म्हणून मोक्ष प्राप्तिरूप कर्माचा उपयोग मुमुक्षूस होत नाही. मोक्ष काय आहे? त्याला मोक्ष प्राप्ती बंध हा मनामध्ये नाहीच. अज्ञान नावाचं यांना अज्ञानालाच म्हणजे बंध म्हणतात. बंध हा आहे ना, अज्ञान हाच मोठा काय आहे? बंध आहे. परंतु आपल्या पाठीमागे सगळे दुःख वगैरे आधी करून लागत असतात. म्हणजे ज्ञान आहे त्याला खूप बंध आहे. त्याला बंधनाची वस्तूच माहिती नाही. मोठे माणसं असतात ना, ते जन्माला आले तर मोक्षात पण येत असतात, कारण त्यांना पुढच्या जन्मामध्ये मोक्ष प्राप्त झालेला असतो. तेव्हा हे कसं चाललेलं आहे? मोक्षला बंधाची निवृत्ती करायची आहे, आणि तो बंध क्रियेने होत नाही, म्हणून कर्माचं फल मानता येत नाही. पुढे आता जसा पाकरूप कर्माने अन्नाचा विकाररूप उपयोग वाचकास होतो, तसा कर्माने विकाररूप कसलाच उपयोग मुमुक्षूस होत नाही. मग कर्माची फल कोणती आहे? स्वर्गाधिक वगैरे प्राप्त करून घ्यायची असते, ती मात्र कर्माची फल आहे. आपण जर अनुष्ठान केले तर कशाची प्राप्ती होते? 100 यज्ञ केले किती, मग कशाची प्राप्ती होते? अमृत प्यायला मिळते. मग मोक्षाची स्वर्गाधिकाची प्राप्ती आहे. अनुष्ठानाने मोक्ष प्राप्त होत नाही. लोकांतराची काय होते? पुष्कळ लोक आहे ना, तुमच्या गीतेमध्ये आहे ना, एक असतं जगत कृष्ण अपश्यत देव देव शरीर. हे अनंत अर्जुन, हे पाहायचं आहे का? ते पाहायचं आहे का? त्याच्या पलीकडे काय पाहायचं आहे का? अपश्यत देव देव शरीर आहे. माझा लोकांची मृत्यू लोक आहे. कोणता लोक आहे? मृत्यू लोक आहे. इथे अन्न सेवन करावं लागलं. स्वर्गातल्या लोकांना अन्न सेवन करावं लागत असते का? अमृत आहे. स्वर्गामध्ये जरी गेलं तर संडास बांधण्याचं काय नाही. अमृताचा मुळच तयार होत नाही. सगळे दिव्य भोग आहे. सामान्य भोग आहे का दिव्य भोग आहे? सगळं जर्सी काय आहे का? स्वर्गात कामध्ये आहे. आपल्या इथे रस्त्याने चालला तर कार अशी सैन्य चिंतामणीची हा भूमिका. झाडं कोणत्या येड्या बाबू हे का स्वर्ग कल्पतर होते. आराम हे कुठला म्हणत याग नाही का? लावत ते यागाचे आहे. मग कर्मठ लोक स्वर्गाधिकाची प्राप्त म्हणून यज्ञामध्ये प्रवृत्त होतात. कशामध्ये? ते तो मग स्वर्ग लोक विषयाला स्वर्ग कुठपर्यंत आहे? पुण्यही आहे. एकदा पुण्य संपलं की धक्का मारून काय करते? जोपर्यंत पाकिटात पैसे आहे तोपर्यंत हॉटेलात मजा आहे. रिकामा पाठीला चालतात. जाऊया. तात्पर्य हे कशा करता चांगले होत आपले? त्या बंधाची निवृत्ती मोक्षला करायची असल्यामुळे क्रियेने बंधाची निवृत्ती होऊ शकत नाही. बंध निवृत्ती एक क्रियेचं फल नाही, कोणाचं फल आहे? ज्ञानाचं फल आहे. बघा, कारण अन्य कोणताच विकार अवश्य नाही. जर आत्म्याच्या ठिकाणी प्रथम बंध स्वीकारला असता आणि मोक्ष दशेत चतुर्भुजादी विलक्षण रूप प्राप्तीचा स्वीकार केला असता, तर अन्य प्राप्तिरूप विकाराचा मुमुक्षूस उपयोग झाला असता.
जर स्वीकार केला असता तर मुळावर नाहीच तिथे नसलेल्या पदार्थाची कोणी इच्छा करीत. चिंचेच्या झाडावर ते चढला एखादा वर्ष त्याला विचारलं म्हणलं का चिंचेच्या झाडावर ते कशाला चढलं? नाही म्हणलं आंबे तोडण्याकरता. चिंचेच्या झाडाला कुठं आंबे असतात? चिंचेच्या झाडाला काय मध्याच्या दक्षिण भागात आहे बघा चिंचेची झाडं त्याला फार महत्व आहे. कारण नाही इडली असते ना तिकडे सगळं त्याला जर विचारलं आपण म्हणलं भाकरी ते म्हणलं भाकरी म्हणजे काय? म्हणलं ज्वारीची ज्वारी म्हणजे काय? तिकडे सगळं तांदूळ पिकतो बघा. बघतोय ज्वारी वेल आहे वगैरे आधी कुठं आहे ना हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश थोडा मध्य प्रदेशाचे गहू सगळं चालणार. पण बाकी हे जर सोडून दिले पंजाब सगळा गहूच असतो ते पंजाबच्या लोकांना माहिती नाही. पण ते म्हणजे पंजाबी गव्हाची चपाती खात असतो तो या नाही तुमच्या पण महाराष्ट्रीयन गव्हाची नाही म्हणतोय पहा पंजाबातले माणसं कधी धड धाकड दिसतात आपल्याकडचे आपले असे चांगला गहू चांगला तांदूळ तिकडे पिकत असतो तो आपल्याकडे येतो बासमती तांदूळ थोडा देतो काही. फक्त ज्वारीचं पीक कुठेच असते महाराष्ट्रामध्ये आता काहीतरी योग्य लागत असतं पुढे. परंतु अन्य रूप प्राप्तीचा आत्म्याचे ठिकाणी विकारच नाही म्हणून कर्माने विकाररूप विकाराचाही मुमुक्षूस उपयोग नाही. तांदळाचा भात होत असतो विकार होतो आपण सांगितलं ना खड्याचा जसा कोणताही विकार होऊ शकत नाही त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही विकार संभवू शकत नाही. वस्तूचे सोनं जसं ज्या कोणताही विकार सोन्याला होत असते का सोनं जसं त्यात होत असते का हे लाकडामध्ये सुद्धा बरं का त्याचं नकुल असते ना ते कधी भरड लागत नाही बघा. सगळ्या लाकडाला सोना म्हणजे जसंच्या तसं ते पंढरपूरला जे मोठे काम आहे ना 16 खांबे मंडप आहे किती वर्षापासून आहे अहिल्याबाईने बांधला होता असं म्हणणार. अजूनही मंडप जसाच्या तसाच आहे कोणताच विकार होत आणि ते बाबळीचं लाकूड चालतात ते भरड लागते निर्विकार आहे आत्मस्वरूप पुढे. आता जसा वस्त्रास शालनरूप कर्माचा मलनिवृत्तीरूप संस्कार होतो तसा मलनिवृत्तीरूप संस्काराचाही मुमुक्षूस उपयोग होत नाही. संस्काराचे 2 प्रकार एक दोषात्म एक गुन्हागार. आत्म्याच्या ठिकाणी पापच लागत नाही तर निवृत्त काय करायचं? निवृत्त कोणाचं करावं लागत असतं? अगोदर काहीतरी असावं लागत असतं मग काय करावं? रोगच नाही तर औषध घेण्याचं काही नाही. जसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पापरूपी मन राहते पाप आणि पुण्य केव्हा होत असतं? जीवाने निषिद्ध कर्म केलं तर कशाची उत्पत्ती होत आहे? पाप निवृत्त करण्याची साधन संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलेले नाही का? संतांनी कोणतं पाप निवृत्त साधन सांगितलं? हरि उच्चारणे मन जातील लयाची नामामध्ये काय शक्ती आहे? सगळं पाप निवृत्त करण्याची शक्ती कोणत्या साधनात आहे? भगवंताच्या नामामध्ये. आणि पुण्योत्पत्ती शक्ती कोणाच्या ठिकाणी आहे? हरिमुखे म्हणा पुढे पापाची गणना कोण करे? नास्तिक लोक आहे ना नास्तिक लोक काय करीत नाही
मानत नाही बा, पापही मानत नाही, काय मानत नाही, पुण्य मानत नाही. त्यांचा प्रश्न त्या जुळत. कुशाल एकादशी त्या दिवशी जे खाऊ नये ते काय करतात बा, नास्तिक बरोबर सगळं. जेथे बसे नास्तिक वाद, पाप पिके पुण्याचा नाश. सगळं कशाच पिके. आणि जिथे बसे आस्तिक वाद, पुण्य पिके पापा. आनंदीला काय आहे मग पुण्य पिके आणि पापा नाश. मग तर विद्यार्थी तर राहिला जाऊ दे, सोडून द्या. कारण अन्य बलाची निवृत्ती तर मुमुक्षुस वांछित नाही. जर आत्म्याच्या मलाची निवृत्ती म्हणावी तर त्याचे ठिकाणी मलच नाही, तो नित्य शुद्ध आहे. आत्म्याच्या ठिकाणी कुठं, सूर्याच्या ठिकाणी कुठं डाग आहे का, अंधार आहे का काही. म्हणून दोष रूप निवृत्त करण्याचं काही कारणच नाही. काही गुन्हागान नाही, काही संन्यासी झाला म्हणजे पांढऱ्या कपड्याचे कोणते कपडे करावे लागतात बघे, त्याला गुन्हादान म्हणायला. तसं आत्म्याच्या ठिकाणी गुन्हादान आहे का, निर्गुण स्वरूपाचं आहे. म्हणून कोणतं फल नाही, मग संस्कार सुद्धा फल नाही. म्हणून 5 प्रकारची फलं जी ती कर्माची फल आहे, ती आत्मा याच्यात कोणत्या त्याच्यामध्ये सापडत आहे. उत्पत्ती, नाश, प्राप्ती, पुढे विकार, पुढे. म्हणून कर्म हे मोक्षाची सिद्धी करू शकत. मग मोक्ष कशाने प्राप्त होतो, ज्ञानादेवतून. इथे शास्त्र सुदंडिका. कर्माने फल आहे, पण मोक्षरूपी फळ क्रियेने प्राप्त होऊ शकत नाही. ते ज्ञानाने प्राप्त होत असते. विचार चाललेला आहे. आता अंतःकरणगत पापमलाची निवृत्ती तर मुमुक्षूची झालेलीच आहे. अशाच मुमुक्षूचा प्रस्तुत विचार आहे. म्हणून त्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी पापाचा संभवच नाही. आता जर अज्ञानरूप मलनिवृत्ती कर्माने होते असे म्हणावे तर अज्ञानाचे विरोधी कर्म नाही, ज्ञानच आहे. म्हणून कर्माने मलनिवृत्तीरूप संस्कार मुमुक्षूस होत नाही. कर्माने लागून मलाची निवृत्ती होत नाही आणि मोक्षाची सुद्धा प्राप्ती होत नाही. म्हणून तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, बंध निवृत्त करायचं असेल, त्याच्याकरता एकमेव कोणता उपाय आहे मग, तर दिसपणे पाहता ना. ज्ञाने वेन एक कृपा करीते, ज्ञानादेवत कैवल्यम. ज्ञानच आहे ना. त्याच्या आता इथे येणारे विद्यार्थी कशा करता आलेले, भोजन करण्याकरता. उपासक वेगळा आणि विषय पामर वेगळा. बाकीचे लोक आहे, एखाद्याला विचारलं म्हणलं का कसं करा, त्याच्यात साध्य प्रत्येकाचं वेगळं करायचं. मोक्षाचं साध्य करता कोणताही बंध निवृत्ती ज्ञानानेच होते. कर्माची जी फळं आहे त्याच्यात मोक्ष करू शकत नाही. कर्माची फळं उत्पत्ती, नाश, पुढे प्राप्ती, पुढे विकार आणि संस्कार, ही कर्माची फल आहे. मोक्ष हे कर्माचं काही नाही फल आहे. मोक्ष हे कुणाचं फल आहे, ज्ञानाचं. ज्ञानादेवत. म्हणून कोणाचे पाय धरायला लागला. मग तुम्हाला काय ज्ञान, जोग महाराज काय काही ज्ञान आणून देतात का, मग कशा करता पाय धरायचे उद्धार होण्याकडे. आणखी संपलं काय, 4-5 ओळी. 4-5 वाचून टाकूया. आता तांबड्या रंगात वस्त्र भिजवले असता त्या कर्माचा उपयोग वस्त्रामध्ये तांबड्या गुणाचा संस्कार उत्पन्न करण्यामध्ये होतो. एखादा संन्यास घेतला म्हणजे पांढरे कपडे घालणारे, त्याऐवजी कोणते कपडे घालावे लागतात,
मग भगवा रंग असतो तो गेरूचा रंग असतो. पण त्याच्यामध्ये बुडवल्यानंतर तो पांढरा कपडा काय होता, लाल वाटून असतो. याला गुन्हादान म्हणायचं. काय म्हणायचं, जसा पांढरा कपडा आणखी जो त्याच्यात हे केल्यामुळे जो तांबडा होता सर, त्याला गुन्हादानाचं म्हणतात. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी गुणाचा काही संबंध नाही. ब्रह्म हे सगुण आहे का निर्गुण आहे? निर्गुण आहे ना. काही लागतं का तिथे? तिथं काही गुण आहे का तिथे? मूळ स्वरूपच आहे. जिथून आणखी परमात्मा अवतार घेत असतो ते मूळ स्वरूपच आहे, निर्गुण. नाही रूप वर्ण द्वारे श्री हरी पाहिला. मग निर्गुणातून त्याला सुगुणात कळून आलं. मला भला पुंडलिका नागपुरे जो कवने पैन उभा केले. हे कोणाचे उपकार आहे? पुंडलिकाची. गंगा नदी वाहते, कोणाचे उपकार आहे? भगीरथाचे. भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे, कोणाचे उपकार आहे? जाऊ दे नको. संपलं का? तसा गुणोत्पत्ती रूप संस्कार मुमुक्षुस कर्मापासून होत नाही. कारण आत्मा निर्गुण आहे, त्याचे ठिकाणी गुणोत्पत्ती म्हणणे संभवत नाही. अशा 5 प्रकारच्या कर्मफलाचा मुमुक्षुस उपयोग घडत नाही. म्हणून सर्व कर्म टाकून श्रवणादी ज्ञान साधनांचे ठिकाणीच मुमुक्षु प्रवृत्त होतो. संपलं का? उपासना ही मानसिक कर्मच असल्यामुळे निराळे खंडन सांगण्याची जरुरी नाही. या रीतीने केवळ कर्म अथवा उपासना मोक्षास हेतू नाही, फक्त आत्मज्ञानच मोक्षास हेतू आहे. शेवटी निर्णय बोलण्याने झाला, आत्मज्ञान हेच मोक्षाला काय आहे. कर्माची फल आहे, पण त्याच्यामध्ये मोक्ष बसत नाही. मोक्ष कशाने प्राप्त होतो? ज्ञान आहे. एखादा डॉक्टर असतो की नाही, एखाद्या दुर्धाचा रोग असला तो ऑपरेशनाशिवाय दुसरा काही नाही. मला औषधीने हा रोग जाऊ शकत नाही, काय केलं पाहिजे? ऑपरेशन. त्याप्रमाणे मोक्षाच्या सिद्धी करता ज्ञानच पाहिजे. क्रियेने मोक्ष. क्रियेची फळं सांगितली, उत्पत्ती, नाश, पुढे प्राप्ती, पुढे विकार, पुढे संस्कार. त्याच्यामध्ये मोक्ष बसत नाही. म्हणून कर्माने मोक्ष होत नाही. मोक्ष कशाने होतो? ज्ञान. ज्ञानादेव जो आणखी पुन्हा याचा विचार केला तो प्रकार कधी